काँग्रेस आघाडीत सहभागी होण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे। आम्ही जाहीर केलेले 22 उमेदवार आता माघार घेणार नसून वाटल्यास काँग्रेसने त्यांचे एबी अर्ज या 22 उमेदवारांना द्यावेत। वंचित आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा करून 15 मार्चला सर्व 48 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली। ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत राज्यातील 22 लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेले आहेत। काँग्रेसकडे अनेक मतदारसंघात उमेदवार नाहीत, त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या 22 जागांचा प्रस्ताव मान्य करावा, असे काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आले आहे। या संदर्भात लक्ष्मण माने आणि अण्णा राव यांनी काँग्रेस नेत्यांसोबत काल चर्चा केली। त्यांना हा प्रस्ताव मान्य नाही, त्यामुळे महाआघाडीत वंचित बहुजन आघाडीने सहभागी होण्याचे मार्ग जवळपास बंद झाले आहेत। पत्रकार परिषदेला माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे, भारिपी बमसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रतिभा शिरसाट आदी उपस्थित होत्या। वंचित बहुजन आघाडीतर्फे अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर लढणार किंवा नाही याबाबत निर्णय अद्यापही गुलदस्त्यातच आहे। याबाबत ते आज घोषणा करतील अशी अपेक्षा होती, मात्र काँग्रेससोबत आघाडीचे सर्व मार्ग बंद झाल्याने आता सर्वच जागांवर उमेदवार घोषित केले जातील, तेव्हाच अकोल्यातील उमेदवारांचे नावही निश्चित होईल असे सांगण्यात आले। प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढणार नाहीत अशी शक्यता असल्याने त्यांच्या जागेवर प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू होती। मात्र प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी आंबेडकर कुटुंबातील कोणालाही दिली जाणार नाही, असे स्पष्ट करून या चर्चेला पूर्णविराम दिला।